नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण. मागच्या वेळेला आपण जो धडा सुरू केला होता ऍसिड, बेस आणि सॉल्ट्स, ह्याचा पुढचा टप्पा आपण आज बघणार आहोत. ह्या धड्यामध्ये आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक सबस्टन्सेसचं केमिकल नेचर कसं असतं ह्याची सुरुवात आपण केली होती, की ऍसिड्स म्हणजे काय, बेसिस म्हणजे काय, आणि ऍसिड्स आणि बेसिस एकत्र आल्यानंतर त्यांचं त्यांच्यातनं सॉल्ट आणि वॉटर म्हणजे न्यूट्रलायझेशन म्हणजेच सॉल्ट्स प्रिपेअर होतात. अशी ही सुरुवात आपण केली होती. ऍसिड्स आपल्याला माहितीये, जे ऍसिडिक नेचरचे सबस्टन्सेस असतात तर ते नॅचरल ऍसिड्स असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती त्याची टेस्ट ही थोडीशी आंबट असते किंवा ते करोजिव्ह असतात. तुम्ही लिंबू असेल किंवा चिंच असेल, कुठल्याही आंबट पदार्थांना दही टेस्ट केल्यानंतर एक प्रकारचा जो त्याच्यामधला आंबटपणा असतो तो त्याच्यामध्ये असलेल्या ऍसिडिक नेचरमुळे असतो. जसं दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, जे लॅक्टोज शुगर पासून बनलेलं असतं. दूध हे गोडसर असतं आणि जेव्हा त्याच्यातल्या फर्मेंटेशनमुळे केमिकल चेंजेस होऊन दुधाचं दही होतं तेव्हा त्याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बनतं आणि ते ऍसिडच आहे जे त्याचं पीएच कमी करतं आणि म्हणून दही हे आंबट असतं. असे आपल्या आजूबाजूला असलेल्या टमाटे, कच्ची फळं जी काही आहेत, जी सगळी आंबट लागतात, त्या सगळ्यांमध्ये कुठलं ना कुठलं ऍसिड असतं. तसंच जर आपण बेसिस बघितले तर आजूबाजूला असलेल्या अनेक पदार्थांमधले बेसिस कोणते? तर बेसिस ते ज्यांना आपण हात धुण्याकरता वापरतो, शॅम्पू मध्ये वापरतो, किंवा ज्यांचे साबण असतात, हँडवॉश असतात, ज्याचा फेस होतो, थोडक्यात सांगितलं त्याचा फेस होतो, आणि क्लिनिंग एजंट्स म्हणून त्यांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. केमिस्ट्री किंवा लॅबमध्ये केमिकल्स म्हणून त्याचा वापर बऱ्याच प्रमाणामध्ये केला जातो, स्पेशली क्लिनिंग एजंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी. पुढची गोष्ट, जेव्हा ऍसिड्स आणि बेसिस एकत्र येतात तेव्हा त्याच्यापासून सॉल्ट आणि वॉटर बनतं हे आपल्याला माहिती होतं. ह्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आपण धड्यामध्ये पाहिली होती, ती होती डेफिनेशन्स ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. मी पीपीटी शेअर करते, एक एक मुद्दा काय आहे तो आपण जरा रिवाइज करूया, मग आपल्या मुख्य मुद्द्याकडे आपण जाणारच. बघा, इट्स ऑल अबाउट ऍसिड्स, बेसिस अँड सॉल्ट्स. तर बघा, ऍसिड्स, बेसिस, सॉल्ट्स आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या पदार्थांचं केमिकल नेचर ब्रॉडली आपण या 3 कॅटेगरीज मध्ये टाकतो. खाण्यापिण्याचे पदार्थ, वापरण्याचे पदार्थ, किंवा काही नुसतेच निसर्गामध्ये असलेले पदार्थ. ते आपण वापरलेच पाहिजे असं नाही, पण ते असतात आणि त्याचा कुठे ना कुठे काहीतरी संदर्भ असतो. ते 3 कॅटेगरीमध्ये येतात. आता आयनिक कंपाऊंड्स ह्या कन्सेप्ट मधनं आपण ऍसिड्स आणि बेसिसचे नेचर बघितलं होतं. आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय? जे कंपाऊंड्स आयन्सच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनने बनतात ते आयनिक कंपाऊंड्स असतात. वी आर ऑलरेडी अवेअर की देर आर मेटल्स अँड नॉन मेटल्स. मेटल्स गिव्ह देअर इलेक्ट्रॉन्स विच आर फ्रीली अवेलेबल, विच आर एक्सेस इलेक्ट्रॉन्स. प्रत्येक ॲटमला स्वतःचं ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्याच्याहून जास्तीच इलेक्ट्रॉन असतील तर ते इलेक्ट्रॉन तो ॲटम देऊन टाकतो, अँड इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन. an ion which is positively charged, an ion म्हणजे असा एक आयन जो पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे तो असतो कॅटायन, आणि तो असतो मेटल, बिकॉज मेटल्स हॅव एक्सेस इलेक्ट्रॉन्स. एक्झॅक्टली अपोजिट इज द केस ऑफ नॉन मेटल्स. नॉन मेटल्सच्या बाबतीमध्ये असं आहे की दे टेक द इलेक्ट्रॉन्स टू कम्प्लीट देअर ऑक्टेट्स. नॉन मेटल्सच्या म्हणजेच एनायन्सच्या बाबतीमध्ये असं होतं. एनायन म्हणजे ANION म्हणजे निगेटिव्हली चार्ज्ड आयन्स. ह्याच्या बाबतीमध्ये असं होतं, त्याला त्यांचे ऑक्टेट कम्प्लीट करण्याकरता 1, 2, 3 इलेक्ट्रॉन कमी असतात. मग हे इलेक्ट्रॉन ते या मेटलच्या ऍटम्स कडनं घेतात. मग एक ऍटम पॉझिटिव्ह, एक ऍटम निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आले की ते ऍटम नाही बनत, ते बनतात त्याचे आयन्स. म्हणजे atoms change to ions and they are oppositely charged, so they attract each other, and that is electrostatic force of attraction which makes that an ionic compound. मग हे जे आयनिक कंपाऊंड असतात हे खूप स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात. तुम्ही त्यांना जनरली बघितलं तर ते सॉलिड स्टेटमध्ये असतात, भले अमोर्फस असतील किंवा त्यांचे बारीक क्रिस्टल्स असतील, जे काही असतील. पण हे जे आयनिक कंपाऊंड असतात ते खूप जास्त टेम्परेचरला मेल्ट होतात आणि खूप जास्त टेम्परेचरला बॉईल होतात. दे हॅव हाय बॉइलिंग अँड मेल्टिंग पॉइंट्स बिकॉज दे आर क्वाईट स्टेबल. पण त्यांना पाण्यात टाकलं, वॉटर इज अ बायपोलार लिक्विड, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं थोडंसं डायव्हर्जन आहे. ऑक्सिजन इज निगेटिव्ह अँड हायड्रोजन्स आर पॉझिटिव्ह इनसाइड इट. सो त्याच्यामधल्या त्या बायपोलार नेचरमुळे काय होतं, ह्या आयनिक कंपाऊंड्सना पण डिसोसिएट व्हायला मदत होते. उदाहरणार्थ इफ वी टेक
NaCl as the salt that we already are aware of, जे आपल्या खाण्यापिण्यातलं मीठ आहे, खाण्याचं मीठ, कॉमन सॉल्ट, सोडियम क्लोराईड म्हणजे NaCl, त्याच्यामध्ये Na+ आहे आणि Cl- आहे. मग NaCl जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते डिसोसिएट होतं आणि मग Na+, Cl-, दिस टू ऑपोजिटली चार्ज्ड आयन्स आर सेपरेटेड. म्हणजेच काय होतं, त्याचं डिसोसिएशन होतं. सेम जर आपण मिठाला वितळवलं, if we melt the salt, then what will happen? Ions will be dissociated. म्हणजे त्यांच्या लिक्विड स्टेटमध्ये किंवा त्यांच्या वॉटरी डिझॉल्व्ड स्टेटमध्ये म्हणजे ॲक्वियस स्टेटमध्ये दे डिसोसिएट टू देअर रिस्पेक्टिव्ह आयन्स. ठीक आहे. आणि दॅट इज द रिझन की आयनिक कंपाऊंड्स हेल्प इन टू दी कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. साध्या पाण्यामधनं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फिरवणं कठीण पडतं, पण त्यात तुम्ही मीठ घाला, बरोबर, किंवा दुसरा एखादा आयनिक कंपाऊंड घाला, जसं NaOH घाला, तर त्याच्यामध्ये काय होईल, ते डिसोसिएट होईल आणि त्याच्यामुळे त्याचं जे काही आहे ते इलेक्ट्रॉन्स फिरते राहिल्यामुळे सर्किट कम्प्लीट होईल. बरोबर. हे आहेत आयनिक कंपाऊंड्स. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स आपण जे बोललो की जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे आयन्स मोकळे होतात तेव्हा त्याचे डिसोसिएशन होतं, जे की पाण्यामध्ये होतं किंवा त्याच्या मोल्टन स्टेटमध्ये होतं. बरोबर. अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस ही पुढची कन्सेप्ट होती, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं ऍसिड्स आणि बेसेसना तुम्ही डिफाईन कसं कराल. आंबट लागतात म्हणून, कडवट लागतात म्हणून, दॅट इज नॉट अ स्पेसिफिक टेस्ट. एखाद्या बिकरमध्ये दिलेलं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलं, सांग ऍसिड आहे का बेस आहे, तुम्ही काय टेस्ट करणार त्याला? सच अ रिस्की थिंग वी कॅनॉट डू इनसाइड द लॅबोरेटरी ऑर इव्हन आउटसाइड ऑफ इट. आपल्याला जर माहितीच नाही ती गोष्ट काय आहे तर ती काही असू शकते. म्हणून त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याच्या काही डेफिनेशन्स आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज हे आपल्याकडे ठेवून घेतो. त्याच्या केमिकल टेस्ट करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याच्याकरता आपल्याला माहिती पाहिजे, टेस्टचे रिझल्ट काय पाहिजेत. वी शुड नो ना, हा रिझल्ट आला पण म्हणजे ते काय आहे. सम स्टँडर्ड वी मस्ट हॅव. That standard is Arrhenius theory of acids and bases, which gives us the definition of acids and bases. So according to this theory, acids are those compounds or those things, those substances which give more number of H+ ions when they are dissolved inside the water. समजा HCl घेतलं, H2SO4 घेतलं, HNO3 घेतलं, या सगळ्यामध्ये H+ आयन फटाफट 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 डिसोसिएट होतात. पाण्यामध्ये हे कंपाऊंड्स टाकले किंवा आपण सबस्टन्सेस म्हणूया, पाण्यामध्ये हे सबस्टन्सेस टाकले की ते पटापट त्यांच्या आयन्समध्ये डिवाइड होतात आणि मग जास्त H+ आयन्स त्या पाण्यामध्ये अवेलेबल असतात. तर हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स असतात. मग वीक ऍसिड्स काय असतात? वीक ऍसिड्स दे गिव्ह H+ आयन्स बट दे गिव्ह स्लाइटली स्लोली. जसं आता आपल्याला सांगितलं होमवर्क करायचं, खूप होमवर्क आहे, करावं तर लागेल आणि करायचं पण नाहीये, अशा कंडिशन मध्ये आपण जसं काम करतो ते असतं वीक ऍसिड्सचं काम. सेम वीक बेसिसचं काम, डिसोसिएशन तर होईल पण स्लोली होईल. काम तर होणार आहे पण हळूहळू होणार आहे. असं जे डिसोसिएशन करतात ते असतात वीक ऍसिड्स आणि वीक बेसिस. पण मग बेसिसमध्ये पण H+ आयन्स मिळतात का? नो. बेसिसमध्ये OH- आयन्स मिळतात. एक्झाम्पल NaOH, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड, हे कोण आहेत? सगळे स्ट्रॉंग बेसिस. असे बेसिस जे पाण्यामध्ये टाकल्या डिसोसिएट होतात आणि खूप स्ट्रॉंग बेसिस बनवतात. यांचा उपयोग खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये होतो, मेटलर्जीमध्ये होतो, म्हणजे क्लिनिंग ऑफ मेटल्समध्ये होतो. तर अशा खूप वास्ट टॉपिकमध्ये बेसिसचा वापर केला जातो. जसं मी तुम्हाला म्हटलं, मोस्टली दे आर क्लिनिंग एजंट्स. तर ज्या ज्या क्लिनिंगच्या इंडस्ट्रीज आहेत त्या सगळ्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये हे बेसिस वापरले जातात. अँड येस, दे आर इव्हन डेंजरस. ऍसिड जसे असतात तसेच बेसिस पण डेंजरस असतात. ऍसिड्स गिव्ह H+ आयन्स, बेसिस गिव्ह OH- आयन्स. सो आपण त्याची डेफिनेशन जर म्हटली तर द कंपाऊंड्स ऑर द सबस्टन्सेस विच गिव्ह OH- आयन्स when they are dissolved inside the water are called bases. बरोबर. मग ऍसिड्स आणि बेसेस याची डेफिनेशन आपली झाली. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस हे आपल्याला कळले. वीक ऍसिड, वीक बेस हेही आपल्याला कळले, जे आपण आताच इथे बोललो. अल्कली इज वन मोर टर्म. द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड एज अल्कली. पाण्यात टाकल्या ते डिझॉल्व्ह होतात, जसे आहेत NaOH, KOH, अमोनिया. हे स्ट्रॉंग बेसेस आहेत. NH3 is not a strong base, sorry. NaOH, KOH are strong bases. NH3 is a weak base. वीक बेसला आपण अल्कलीमध्ये टाकणार नाही,
NaOH आणि KOHच आपले अल्कली म्हणवले जातील. बाकी ते बेसेस कॅटेगरीमध्ये सगळे आहेत, पण स्ट्रॉंग बेसेस जसे की NaOH आणि KOH. हे झाले आपले स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स. बेसिसिटी अँड ऍसिडिटी. बेसिसिटी म्हणजे काय? बेसिसिटी ऑफ अ सोल्युशन रेफर्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन्स. ते किती प्रमाणामध्ये OH आयन्स देतं, दॅट इज इट्स बेसिसिटी. व्हॉट इज ऍसिडिटी? Acidity of a solution refers to the concentration of H plus ions present in it. किती ऍसिडिक सोल्युशन आहे, जितकं त्याच्यामध्ये H प्लस जास्त आहे तितकं ते ऍसिडिक आहे. किती बेसिक आहे, जितकं OH मायनस जास्त आहे तितकं ते बेसिक आहे. नाव कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड जे आपण आताच बोललो, स्ट्रॉंग आणि डायल्यूट. एक्झाम्पल इज लिंबू. डायरेक्ट आपण खाल्ला लिंबाची फोड आपल्याला खूप आंबट लागते बिकॉज इट इज कॉन्सन्ट्रेटेड. पण जेव्हा त्याला आपण पाण्यामध्ये टाकतो तर ग्लासभर लिंबू पाणी आपण पिऊ शकतो, कारण दॅट इज डायल्यूट. त्याला आपण डिझॉल्व्ह केलंय पाण्यामध्ये, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलंय आता आपण, बरोबर. सो स्ट्रॉंग आणि वीक, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड अशा या टर्म्स असतात. ठीक आहे. नंतर आपण पीएच ऑफ सोल्युशन बघितलं होतं. त्याच्यामध्ये 0 to 14 रेंज आहे आणि त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या टाईपचे सबस्टन्सेस, त्यांचा पीएच. तर तुम्ही चेक कसं करणार, त्याला तुमचे इंडिकेटर्स. लिक्विड्स असतात, सॉलिड्स असतात, बरोबर. लिक्विड्स मध्ये तुम्हाला मिथाइल ऑरेंज असतं, फिनॉक्सिलिन असतं, मिथिलिन ब्ल्यू असतं, हे सगळे इंडिकेटर्स येतात. सॉलिड्स मध्ये पीएचच्या ज्या स्ट्रिप्स असतात त्या, किंवा रेड लिटमस, ब्ल्यू लिटमस अशा पद्धतीच्या स्ट्रिप्स पण येतात. तर ऑल दिस गिव्ह यू द एक्झॅक्ट आयडिया ऑफ द पीएच ऑफ द सोल्युशन. ठीक आहे. मग ऍसिड्स प्लस बेस. आता आपण बघतोय केमिकल रिएक्शन्स ऑफ दी सबस्टन्सेस. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर आहे न्यूट्रलायझेशन रिएक्शन. वेन ऍसिड्स अँड बेसिस कंबाईन विथ इच अदर देन दे न्यूट्रलाइज इच अदर. म्हणजे एक ऍसिड आहे आणि एक बेस आहे, असे लोक जेव्हा एकमेकांबरोबर रिएक्ट करतात तर दोघांचा जो इफेक्ट येतो 0 होतो. त्याच्यामधनं सॉल्ट बनतं आणि पाणी बनतं. सो दॅट इज सॉल्ट प्लस वॉटर विच गिव्ह यू ऍसिड प्लस बेसेस. हायड्रोजन आयन H प्लस डोनेटेड बाय ऍसिड्स आणि OH मायनस इज डोनेटेड बाय बेस. बरोबर ना. H प्लस आणि OH मायनस विल गिव्ह यू वॉटर, आणि ऍसिड आणि बेसेसचे आयन्स, कॅटायन्स आणि ऍनायन्स मिळून दे विल गिव्ह यू द सॉल्ट. Reaction of acids with metals. From here our today's topic starts, and that is the reaction of acids with metals. Metals react with acids, or acids react with metals, because both are reactive. Metals are reactive, they are easily electron giving people. Acids are corrosive and they react with the metals. Acids can react with some metals to produce hydrogen gas and salt. Example is hydrochloric acid reacts with zinc to form hydrogen gas and zinc chloride. The reaction occurs because the metal donates electrons to the acids, forming the salt and releasing hydrogen. Reactive metals like sodium and magnesium react violently with acids, while less reactive metals like copper and gold do not react. Now, all these topics we will discuss with our textbook, because there are some pictures and there are some experiments. We must know what they are, and they will help us to understand this concept even better. Now, let us understand what the reaction of acids and bases. First is neutralization. Now, what is given to us? Take 10 ml dilute HCl in a beaker. Use glass rod to put a drop of this solution on a pH paper. pH indicator strip and record the pH of the solution. HCl टाकून त्याचा आपल्याला काय बघायचं, pH चेक करायचं. Now add to it a few drops of dilute NaOH. त्याच्यामध्ये थोडंसं dilute NaOH टाकायचं आपल्याला, आणि by means of dropper and stir the solution with the glass rod. ह्याच्यामध्ये आपण ऍसिड मध्ये बेस टाकला. Measure the pH of the resulting solution by putting a drop of the solution on another pH paper. आता तुम्ही त्याच्यामध्ये NaOH टाकल्यानंतर, मिक्स केल्यानंतर जे काही सोल्युशन बनलंय त्याचा pH चेक करायचा आहे. In this manner, go on adding dilute NaOH drop by drop and recording the pH. What do you find? Stop adding NaOH when a green color appears on the pH paper. That is when pH of the solution becomes 7. आपल्याला माहिती आहे 7 color is indicator of neutral, that is green. बरोबर ना. 7 is the pH of neutral, जो की त्याचा ग्रीन कलर आहे. बरोबर. वरच्या बाजूला लालसर पट्टे जे असतात ते सगळे असतात ऍसिडिक, आणि खालचे ब्ल्यूइश जे असतात ते असतात सगळे बेसिक. बरोबर.
आपल्या पीएच पेपरमध्ये बघूया आपण. दर इज नथिंग दॅट आय एम टेलिंग विथ माय ओन आयडिया, इट्स ऑलरेडी देअर. सी, ग्रीन इज फॉर न्यूट्रल, reddish patch is for acid and bluish patch is for bases, right? आपण ते ऑलरेडी बघितलं होतं मागच्या वेळेला. सो आय जस्ट केम आउट ऑफ इट नेक्स्ट टू द नेक्स्ट पॉइंट. सो हे झालं आपल्या सोल्युशनचं. तर न्यूट्रलायझेशन झालं म्हणजे काय झालं? सी, why does the pH increase as NaOH solution is added drop by drop to the HCl solution? The answer lies in the process of dissociation. Both HCl and NaOH dissociate in their aqueous solutions. Addition of NaOH solution to HCl solution is like adding a large concentration of OH minus ions to the large concentration of H plus ions. However, water dissociates into H plus and OH minus ions to a very small extent. Therefore, on mixing, the excess OH minus ion combined with the excess H plus ions to form H2O molecule, which mix with the solvent water. This change can be represented by the ionic equation shown as below. H plus आणि Cl मायनस हे तर ऍसिडचे आयन्स आहेत जे पाण्यात टाकल्यावरती डिसोसिएट होतात. तसंच Na प्लस आणि OH मायनस हे दोघांचे पण ऍक्वियस सोल्युशन घेतलेत आपण. सगळ्यांचे आयन्स फिरतात पाण्यामध्ये. त्यांना दोन पाण्यानं आपण आता एकत्र केलं. आता काय होणार आहे? इट्स जस्ट अ मॅटर ऑफ कॉमन सेन्स. हा H प्लस त्याच्या मित्राकडे OH मायनस कडे जाईल, म्हणजे तो स्वतःचा एक आधी काय बनवेल? H2O चा एक मॉलिक्यूल बनवेल. मग उरलं काय? Na प्लस आणि Cl मायनस. तर हे काय आहे? NaCl is salt. It can be seen from the above equation that the Na plus and Cl minus ions are on both sides. Therefore, the net ionic reaction is H plus plus OH minus is equal to H2O. As the NaOH solution is added drop by drop to HCl solution, the concentration of H plus goes on decreasing due to combination with added OH minus ions, and that is how the pH goes on increasing. म्हणजेच काय? आपण आता काय करतोय? वरनं ड्रॉप बाय ड्रॉप NaOH सोल्युशन टाकतोय. ठीक आहे? म्हणजे काय होतंय? OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन आता वाढतंय. बरोबर? आता OH मायनस आपल्या लिक्विड मधल्या H प्लस बरोबर रिएक्ट करून पाणी तर बनवेल आणि मग त्याचं काय होईल? उरलेलं OH वाढत गेलं की त्याचं pH वाढत जाईल. pH वाढलं म्हणजे बेसिसिटीकडे गेलो आपण. When enough NaOH is added to HCl, the resulting aqueous solution contains only Na plus and Cl minus, that is NaCl salt, and solvent, which is water. The only source of H plus and OH minus ions in this solution is dissociation of water. Therefore, this reaction is called the neutralization reaction. The neutralization reaction is also represented by the following: HCl plus NaOH. Baga, Na plus Cl minus will give you NaCl, which is a salt, and H plus and OH minus, they will give H2O water. So this is nothing but neutralization reaction. Complete the following table of neutralization reactions and also write down the names of acids and bases and salts in it. बघा, आता इथे ना आपण सॉल्व करूया. HNO3 दिलंय, KNO3 आणि H2O. बेस मध्ये OH असायला पाहिजे कारण तो बेस आहे. ऍसिड मध्ये H प्लस असतो, OH मायनस बेस मध्ये असतो. आता आपण बॅलन्स करूया. NO3 इकडे आहे, NO3 इकडे आहे. OH ह्यातला एक OH मी इथे घेतला, इथे एक उरला. मग काय उरला? KOH. KOH घेतला समजा तर काय बनलं? KNO3 हे बनलं. व्हेरी गुड. आणि H2O, फॅन्टॅस्टिक. झाली आपली रिएक्शन बॅलन्स. NH4 ट्वाइस SO4. SO4 ग्रुप इकडे आहे, इथे नाहीये, म्हणजे इथे SO4 यायला पाहिजे. अजून काहीतरी गडबड आहे. OH. ओके, म्हणजे इथे जर H2SO4 घेतलं समजा आपण, H2SO4 इज अ, आपल्याला माहिती आहे इट्स अन ऍसिड. H2SO4 आणि असं जर आपण रिएक्शन घेतली तर NH4 ट्वाइस हा ग्रुप तर इथे बॅलन्स झाला. मी बॅलन्स करते म्हणजे जेवढे लोक डाव्या बाजूला आहेत तेवढे सगळे उजव्या बाजूला आलेत का हे चेक करते. बरोबर? तर NH4 ट्वाइस हा ग्रुप असाच्या असा आहे, SO4 चा ग्रुप असाच्या असा इथे येतो, आणि OH आणि H2 मग आणि हे दोन OH आहेत म्हणजे H2
आणि O2. तर मग समजा 2H2O लिहिलं तर चेक करून बघूया बरोबर येतंय का. हायड्रोजन झाले का 4, हे 2 आणि हे 2 झाले, ऑक्सिजन 2. परफेक्ट. दिस इज अ बॅलन्स्ड रिएक्शन. आता थर्ड, KOH KBr. आपल्याला माहिती आहे ना पाणी बनतं, सॉल्ट प्लस वॉटर, लिहूनच टाकते ना. आता आपण इथलं ऍसिड काय ते चेक करूया. बेस तर KOH आहे, के इथे आहे म्हणजे Br इथे असला पाहिजे. Br आणि Br बॅलन्स झाला. OH मधला H2O मधला इथे तर HBr असायला पाहिजे. हा H आणि OH मिळून झाला H2O आणि याचा झाला KBr. फॅन्टॅस्टिक. बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. म्हणजे आपण काय केलं आता, न्यूट्रलायझेशन रिएक्शन बनवली. ऍसिड प्लस बेस विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. हे आपणच केलं. आपणच या केमिकल रिएक्शन्स न्यूट्रलाइज केल्या. सॉलिड ऍसिड आणि बेसचे जे काही आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहेत त्यांना आपण अशा पद्धतीने मॅनेज केलं की त्याच्यामधनं सॉल्ट आणि वॉटरचे आपल्याला जे काही इक्वेशन्स आहेत ते बॅलन्स करता येतात. करेक्ट. असंच केमिकल रिएक्शनला न्यूट्रलाइज करायचं असतं किंवा त्याला बॅलन्स करायचं असतं. ऑलवेज रिमेंबर, इन द न्यूट्रलायझेशन रिएक्शन अन ऍसिड रिएक्ट्स विथ अ बेस टू फॉर्म अ सॉल्ट अँड वॉटर. हेच असणार आहे. वॉटर तुम्हाला मिळणारच आहे. सॉल्ट जे काही आहे ते बनतंच. न्यूट्रलायझेशन त्यालाच म्हणतात कारण त्याच्यामध्ये ऍसिड आणि बेस याची रिएक्शन आहे. आता what would be the definition of an acid and a base with reference to the न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता वरती आपण अर्हेनियस थेअरीच्या हिशोबाने ऍसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय पाहिलं. न्यूट्रलायझेशनच्या हिशोबाने बघितलं तर काय त्याचा अर्थ असेल. थिंक अँड टेल मी. आता बघा, रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ मेटल्स हा मुद्दा आपण पीपीटी मध्ये जो बघितला होता ना हा तोच आहे. सो लेट अस डिस्कस दिस इन डिटेल इन द टेक्स्ट बुक बिकॉज एज आय सेड इट हॅज सम एक्सपेरिमेंटल सेटअप विच यू मस्ट बी अवेअर ऑफ की टेक्स्ट बुक मध्ये आपल्याला काय प्रयोग दिलेले आहेत. सो लेट अस सी व्हॉट इट इज. सी हिअर इट्स अ टेस्ट ट्यूब. इट्स अ रबर कॉर्क. there's a ट्यूब किंवा ग्लास ट्यूब असते छोटीशी अशी, त्याच्यामध्ये ती फिट केलेली आहे. खाली आहे डायल्यूट HCl. त्याच्यामध्ये मॅग्नेशियमच्या ज्या मेटलची एक रिबिन टाकली. रिबिन म्हणजे कशी पट्टी. आता काय केलेलं आहे, ट्राय अँड अंडरस्टँड. मॅग्नेशियम इज अ मेटल, HCl इज अन ऍसिड. ऍसिडची आपल्याला मेटल बरोबर रिएक्शन चेक करायची. करेक्ट. आता ह्यातनं काहीतरी बुडबुडे बनून बबल्स बनून काहीतरी गॅस वर जाताना दिसतो. हा गॅस बाहेर पडण्याकरता आपण ऑलरेडी एक छोटीशी काचेची पट्टी लावलेली आहे, ट्यूब लावलेली आहे. त्याच्यामध्ये कॅन्डल किंवा माचीस तिथे धरली तर फटफट 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 आवाज येतो. जो गॅस बाहेर पडला तोच जळतोय आणि जळणारा गॅस हा हायड्रोजन असतो. सो व्हॉट वी अंडरस्टूड विथ दिस एक्सपेरिमेंट इज अ मेटल रिएक्ट्स विथ ऍसिड टू गिव्ह हायड्रोजन गॅस. बरोबर. आता एक्सपेरिमेंट काय दिलाय ते बघा. The reaction of acids with metals is determined by the strength and the concentration of the acid and also by the reactivity of the metal and the temperature. It is easy to bring about the reaction of a dilute solution of strong acids with moderately reactive metals at normal temperature. आपण हे रिएक्शन्स करू शकतो, खूप रिस्की नाही आहेत, and we can be careful while doing these experiments and we can understand how acids and non-metals. Now let us understand the setup of this experiment as given in the textbook. Take a big test tube. Choose a rubber stopper in which a gas tube can be fitted. Take a few pieces of magnesium ribbon in the test tube. Add some dilute HCl to it. Take a lighted candle near the end of the gas tube and observe. आपल्याला खालून हीट करायची काहीच करायची गरज नाही. Dilute acid is reacting magnesium ribbon directly. तुम्ही त्या मेटलला ऍसिड मध्ये नुसतं टाकलं तरी त्याची रिएक्शन झाली. तुम्हाला त्याला गरम करायची गरज नाही, त्याला उकळायची गरज नाही. नथिंग यू टू डू. इट इज ऑटोमॅटिकली रिएक्टिंग बिकॉज metals react with acids.
Magnesium metal reacts with dilute hydrochloric acid and an inflammable gas, hydrogen, is formed. During this reaction, the reactive metal displaces hydrogen from the acid to release hydrogen gas. At the same time, the metal is converted into basic radical, which combines with the acidic radical from the acid to form the salt. Right? आता खाली आपल्याला ही रिएक्शन कंप्लीट करायची आहे. As we did for the above table, let us do it here too. Metal plus dilute acid will give you salt plus hydrogen. Now we know the reaction. आपल्याला त्याची वर्ड रिएक्शन कळली. Mg plus 2HCl. H2 gas आहे आणि MgCl2 is the salt that is formed out of it. Now आता इथे आपल्याला माहिती आहे H2 गॅस मिळाला पाहिजे. मग आता लेफ्ट हँड साइडला काय येईल बघा. Zn काय उरलं मग आता H2SO4 बरोबर ना. लेफ्ट हँडला जेवढे लोक आहेत तेवढे राईटला आहेत का मी चेक केलं तर मला तिथे H2 दिसला आणि SO4 पण दिसला. मग त्या दोघांना ऍड केल्यावरती बनलं H2SO4. CuNO3 twice plus H2. आता H2 इथे यायला पाहिजे आणि इथे काय यायला पाहिजे आपला कॉपर. कॉपर इज अ मेटल. मग NO3 ट्वाइस आणि H2 असं असेल तर HNO3 यायला पाहिजे. करेक्ट. मग H2 च्या ऐवजी आपण तिथे लिहूया HNO3. मी काय केलंय मी फक्त बॅलन्स करते. जेवढे लोक लेफ्टला आहेत ना तेवढेच राईटला आहेत का हे बघते. ठीक आहे. आता मी काय केलं HNO3 ट्वाइस 2HNO3 दोन मॉलिक्युल्स लागतील बरोबर. अशा पद्धतीने मी ह्यांची पण केमिकल रिएक्शन बॅलन्स केलेली आहे. नाउ रिएक्शन ऑफ ऍसिड्स विथ ऑक्साइड्स ऑफ मेटल्स. बघा मेटल्सची डिरेक्ट आपण रिएक्शन बघितली. मेटल्स रिएक्ट विथ ऍसिड टू गिव्ह दी हायड्रोजन गॅस. पण मेटलचे जे ऑक्साइड्स असतात ते ऍसिड बरोबर रिएक्ट करून काय बनवतात. H2O बनवतील का. कारण त्याच्यामध्ये ऑक्सिजन आलाय. थिंक अँड सी. बरोबरच आहे ना. बघा बघा काय करायला सांगितलेलं आहे. टेक सम वॉटर इन द टेस्ट ट्यूब अँड ऍड अ लिटल रेड ऑक्साइड. म्हणजे काय primer used before painting iron articles to it. Now add a small quantity of dilute HCl to it. Shake the test tube and observe. आपण एखाद्या लोखंडाच्या वस्तूचा जो गंज असतो ना वरचा त्या गंजाचा एखादा पापुद्रा काढून HCl मध्ये टाकायचा. असा हा प्रयोग आहे. असं केल्यामुळे काय होतं बघा 2FeCl3 फेरस क्लोराईड आणि 3H2O म्हणजे पाणी पण मिळालं आणि सॉल्ट पण मिळालं. म्हणजे त्या मेटलचं सॉल्ट. बरोबर. आता मेटल ऑक्साइड प्लस डायल्यूट ऍसिड विल गिव्ह यू सॉल्ट प्लस वॉटर. हाच फॉर्म्युला आता आपल्याला खाली ह्या सगळ्या केसेसना अप्लाय करायचा आहे. अँड लेट अस सॉल्व द इक्वेशन. पहिल्या याच्यामध्ये H2O मी लिहून घेते. कॅल्शियम ऑक्साइड प्लस 2HCl विल गिव्ह डॅश प्लस H2O. आता काय काय बॅलन्स्ड झालं H2 आणि O. मग CaCl2 जे उरलेत त्याचा मी आता कंपाऊंड म्हणून टाकला CaCl2 कॅल्शियम क्लोराईड. मॅग्नेशियम ऑक्साइड आणि MgCl2H2O. आपल्याला माहिती आहे MgO आणि समजा Cl2 तर HClच टाकायला पाहिजे ना आपल्याला. तर काय झालं Mg बरोबर हे 2 Cl2 आणि H2O झालं बॅलन्स्ड. झिंक ऑक्साइड प्लस 2HCl काय होईल ZnCl2. आणि ॲक्वेस हे असंच खाली येणार आहे इथं ब्रॅकेटमध्ये ॲक्वेस. मग आता काय उरलं H2O. Al2O3 plus 6HF.
HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड, हे वेगळं ऍसिड आहे, हे HCl नाहीये, हायड्रोफ्लोरिक ऍसिड आहे. क्लोरीनच्याच फॅमिलीतला, पण त्याच्याहून जास्त रिएक्टिव्ह फ्लोरीन आहे. आता काय होतं, Al2O3 आणि 6HF. आता काय होईल, H2O तर आपला बनेलच इकडे, तो बाय डिफॉल्ट ऑलरेडी बनणार आहे. किती ऑक्सिजन आहे, 3 आणि 6, म्हणजे 3 H2O तर झाले इकडे. ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॅलन्स झाले, मग उरलं काय, Al2F6 Al2 आणि F6. ठीक आहे. Likewise, these reactions are also balanced. Reaction of bases with oxides of non-metals. आता इथून काय सुरू झालं, वरती आपण रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऍसिड, डायल्यूट ऍसिड आणि ऑक्साइड्स ऑफ ऍसिड, ऑक्साइड्स ऑफ मेटल्स असं बघितलं, म्हणजे ऍसिडचे रिएक्शन्स बघितल्या मेटल्स बरोबर. आता आपण बघणार आहे रिएक्शन ऑफ बेसेस with oxides of non-metals. Non-metals, these are not metals, these are non-metals. Non-metalच्या ऑक्साईडची बेसिसची रिएक्शन कशी होते, सेमच होते, म्हणून दिलेली आहे खाली. कार्बन डायऑक्साईड प्लस 2NaOH हा बेस आहे, आणि हा ऑक्साईड ऑफ नॉन मेटल आहे. कार्बन इज अ नॉन मेटल, आणि त्याचं ऑक्सिजन बरोबर जे बनलं ते त्याचं काय झालं, ऑक्साईड बनलं. तर कार्बन डायऑक्साईड प्लस 2NaOH, व्हॉट इट विल गिव्ह, Na2CO3 प्लस H2O, परत सॉल्ट आणि वॉटर, सेम ना. आता KOH आणि H2O. आता इथे काय बनायला पाहिजे, K2CO3, मग CO2 येईल का, चेक करून बघूया. CO2, K2 तर इकडे बॅलन्स झाला. ऑक्सिजन किती आहे, 2, 2 4, 3 आणि 1 4, येस बॅलन्स्ड. आणि हायड्रोजन 2, डन. SO3 प्लस Na2SO4 H2O, SO3 आहे, इथे एक ऑक्सिजन पाहिजे, हायड्रोजन पाहिजे, कोणता यायला पाहिजे मग, Na, 2NaOH, Na इकडे बॅलन्स झाला, इथे झाला, 2 ऑक्सिजन, 1 ऑक्सिजन इकडे, आणि SO4 चा 1, इथे 3 आहेत, झाले बॅलन्स्ड, बरोबर ना. हे 2 आणि हे 3, 5, हा 4 आणि हा 1, 5, बरोबर आहे, 5 ऑक्सिजन आहेत. आणि हायड्रोजन किती, 2, इथे किती, 2, करेक्ट. इक्वेशन इज बॅलन्स्ड. तुम्हाला वाटत असेल मी काय मोजते इकडे आणि तिकडे, मी मोजतीये नंबर ऑफ ऍटम्स. लेफ्ट हँड साइडला जेवढे ऍटम्स आहेत, राईट हँड साइडला तेवढेच ऍटम्स यायला पाहिजे, तरच ती रिएक्शन बरोबर असते, बॅलन्स्ड असते. वर खाली झाले, वाकडे तिकडे झाले, याचा अर्थ असा आहे की काहीतरी चुकलं. नंबर चुकू शकतो, किंवा त्याचा काय बरं म्हणतो आपण, त्याचा फॉर्मॅट चुकू शकतो, तर त्याला आपण नीट बघून बॅलन्स करावं लागतं. झिंक ऑक्साइड रिएक्ट्स विथ सोडियम हायड्रोक्साइड टू फॉर्म सोडियम झिंकेट and water. Similarly, aluminum oxide reacts with sodium hydroxide to form sodium aluminate and water. Now, reaction of acids with carbonates and bicarbonates of metals. आता आपण बघतो रिएक्शन ऑफ acids with carbonates and bicarbonates of metals. आता पुन्हा आपण मेटलच्या प्रॉपर्टीकडे आलो. मग अशी आपण मध्येच एक नॉन मेटलची प्रॉपर्टी बघितली होती, कारण ती सेम होती वरच्या प्रॉपर्टीला, म्हणून त्याच्याकडे ती टाकली होती. आता पुन्हा आपण मेटलची ऍसिड्स ऑफ कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स अशा जे कंपाऊंड असतात मेटलचे, त्याची रिएक्शन ऍसिड बरोबर कशी होते ते बघणार आहे. Fit a bent tube in a rubber cork. Take some lime water in a test tube and keep it handy. Take some baking soda in another test tube and add some lemon juice to it. Immediately fit the bent tube over it. Insert its other end into the lime water. Note down your observations to both the test tubes. Repeat the procedure using washing soda, vinegar, and dilute HCl properly. What do you see? वेगळ्या वेगळ्या गोष्टी टाकून आपल्याला रिएक्शन करून बघायला सांगितलेली आहे. In this activity, the lime water comes in contact with gas released in the form of an effervescence. It turns milky. This is a chemical test.
for carbon dioxide gas. When lime water turns milky, we infer that the effervescence is of carbon dioxide gas. The gas is produced on reaction of acids with carbonate and bicarbonate salts of metals. A precipitate CaCO3 calcium carbonate is produced on its reaction with the lime water CaOH twice. This reaction can be represented by the following chemical equation. CaOH twice plus CO2 will give you CaCO3 आणि H2O. बरोबर? Complete the reactions in the following table. Carbonate salt of metal plus dilute HCl. Another salt of metal plus carbon dioxide. म्हणजेच काय बघा, Na2CO3 हा काय कार्बोनेट सॉल्ट आहे. कार्बोनेट म्हणजे कार्बोनेट CO3 ग्रुप असलेला असं समजूया. डायल्यूट ऍसिड टाकलं आपण HCl तर काय होईल आता 2Na आणि 2Cl झाले 2NaCl तयार. मग काय बनलं CO2 गॅस आणि H2O लिक्विड फॉर्म मध्ये. किती सोपी आणि किती छान रिॲक्शन आहे. आता Na2CO3 आपल्याला काय मिळालं Na2SO4. मग आता इथे आपल्याला काय टाकायला पाहिजे H2SO4. का बरं H2SO4 इज अन ऍसिड आणि आपली ही रिॲक्शन कोणाबरोबर चाललेली ऍसिड. मग काय बनलं Na2SO4 झालं रिएक्टेड. मग काय झालं H2O आणि CO2. CaCO3 प्लस 2HNO3 ह्याच्यामध्ये काय होतं कॅल्शियम आणि नायट्रेट. मग काय होईल CaNO3 आणि H2O आणि CO2. बघा CO2 आणि H2O तर कॉन्स्टंटच येणार आहे सगळीकडे सेम. आय एम रायटिंग इट CO2 H2O. ह्याच्यामध्ये पण CO2 आणि H2O. डन. आता आपल्याला उरलेल्या गोष्टी शोधून काढायच्या त्या आपण आता इथे बघून टाकूया. आता इथे काय येणार आहे मग CaNO3 येईल इथे कॅल्शियम नायट्रेट NO3 ट्वाइस आणि इथे K2 आणि SO4 म्हणजे काय येईल K2SO4. झाली केमिकल रिएक्शन आपली बॅलन्स्ड. We have solved all the 4 equations. बायकार्बोनेट सॉल्ट. आता वरती जे होते ते कार्बोनेट. कार्बोनेटच्या फॉर्म्युलामध्ये Na2Ca म्हणजे Na2CO3 CaCO3 K2CO3 अशा याच्यामध्ये कुठेच H ऍटम येत नाही. देर इज नो H इन कार्बोनेट. बट बायकार्बोनेट मध्ये H असतो. NaHCO3 KHCO3 ह्याच्यामध्ये H आलेला आहे. हे आहेत बायकार्बोनेट सॉल्ट. तर NaHCO3 प्लस HCl काय देईल आता Na आणि Cl तर आपलं आधीच ठरलेलं आहे. H2 आणि इथला एक ऑक्सिजन H2O होतं आणि इथे CO2 गॅस रिलीज होतो. सोपंच आहे. आता KHCO3 प्लस HNO3 आता आपण शोधायचंय काय होतं. आपण आधी बनवूया KNO3. आपल्याला माहिती आहे न्यूट्रलायझेशनचं रिएक्शन काय होतं KNO3 आणि ह्यातला CO3 मधला एक बनतो आपल्याला CO2 गॅस आय कॅन इंडिकेट विथ अपसाइड एरो. आणि मग काय बनला H हा H आणि O. बरोबर म्हणजे बनले H2 आणि O. डन. संपलं. इट्स सो सिंपल. बायकार्बोनेट ऑल्सो रिएक्ट विथ dilute acid to give CO2 and H2O. म्हणजे CO2 H2O कॉमन आहे आणि फक्त यांचे सॉल्ट जे असतात ते आपल्याला आलटून पालटून रिप्लेस करावे लागतात त्यांच्या जागा. म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये आपल्याला जस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ दी आयटम्स. इकडनं इकडे इकडनं तिकडे टाकलं की आपले नवे प्रोडक्ट्स बनतात.
NaHCO3 प्लस आता काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. CH3COO हा ग्रुप आहे, म्हणजे आता आपलं ऍसिड काय येणार आहे, CH3COOH. चेक करून बघू आपण. CH3C आहे ऍसिडिक ऍसिड, CH3COOH. CH3COONA आणि या गटामध्ये हा Na इकडे आला, मग हा H आणि इथला एक ऑक्सिजन म्हणजे काय होईल, H2O होईल. आणि मग काय उरलं, CO2 गॅस. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले बायकार्बोनेट आणि कार्बोनेट ह्यांची पण रिॲक्शन ऍसिड बरोबर होते, खूप चांगली होते. CO2 आणि H2O त्यातनं मिळतात आणि सॉल्ट्स बनतात. कुठल्या पण गोष्टीची तुम्ही रिॲक्शन आपल्या ऍसिड बरोबर कराल, मेटलच्या, कार्बोनेट घ्या, बायकार्बोनेट घ्या किंवा त्यांचे सॉल्ट घ्या, ऑक्साईड घ्या, काही घ्या, तर हे सगळे जे आहेत ना ते त्यांच्या केमिकल रिएक्शन मधनं जनरली CO2, H2O, H2 असे गॅसेस रिलीज करणार, कारण की त्यांचे रिॲक्शन होताना जे काही उरेल बॅलन्स करताना ते आपोआप बाहेर पडतं. आणि म्हणून हे जे मेटल्स आहेत ते मोस्टली सगळ्यांबरोबर रिॲक्ट करतात. आता सॉल्ट्स, टाइप्स ऑफ सॉल्ट्स, ऍसिडिक, बेसिक आणि न्यूट्रल सॉल्ट्स. देर आर टाइप्स ऑफ सॉल्ट्स. Prepare 10 ml aqueous solution from 1 gram each of sodium chloride, ammonium chloride and sodium bicarbonate. सोडियम क्लोराईड म्हणजे आपला खाण्यातलं मीठ NaCl, अमोनियम क्लोराईड इज NH3Cl2 आणि सोडियम बायकार्बोनेट NaHCO3. बरोबर. आता मेजर pH ऑफ इच सोल्युशन बाय मीन्स ऑफ pH पेपर. तिघांचं पण आपल्याला pH चेक करायचं आहे. आता सोडियम क्लोराईड आपल्याला माहिती आहे आपलं जे खाण्याचं मीठ आहे ते न्यूट्रल आहे, न्यूट्रल. अमोनियम क्लोराईड आणि सोडियम बायकार्बोनेट आपल्याला चेक करायचं. आर द व्हॅल्यूज ऑफ द सेम are the values same for all the three? Classify the salts based on the pH of values. They same nahi hai. We have seen that salts are formed by the reaction between acids and bases. Though this reaction is called a neutralization reaction, the resulting salts are not always neutral. A neutral salt is formed by neutralization of a strong acid by a strong base. The aqueous solution of a neutral salt has pH equal to 7. बरोबर ना? जर स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस अशी रिॲक्शन घेतली आपण तर ते न्यूट्रलाइज होणार आहे. पण सगळेच ऍसिड आणि सगळेच बेसेस जे नेहमी केमिकल रिॲक्शन करतात ते स्ट्रॉंग असतातच असं नाही ना. मग काय होतं, जो इम्पॅक्ट आपल्या रिॲक्टंट्सचा आहे तोच त्याच्या प्रोडक्टवरती होतो. अँड ऍसिडिक सॉल्ट इज फॉर्म बाय द न्यूट्रलायझेशन रिॲक्शन बिटवीन अ स्ट्रॉंग ऍसिड अँड अ वीक बेस. ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि बेस वीक आहे तर मग ऑब्व्हियसली जो प्रोडक्ट बनेल, जो सॉल्ट बनेल तो ऍसिडिक बनेल. The pH of the aqueous solution of an acidic salt is less than 7. Acidic असे म्हणलं त्याचं pH पण 7 पेक्षा कमी असणार आहे. On the contrary, the basic salt is formed by the neutralization reaction between a weak acid and a strong base. ऍसिड कसं आहे आपलं, वीक आहे आणि बेस मात्र खूप स्ट्रॉंग आहे. अशा याच्यामध्ये काय होईल, न्यूट्रलायझेशन जे होईल ते बेसिक प्रोडक्ट येईल. त्याचा pH कसा असेल, ग्रेटर दॅन 7 असेल. बरोबर की नाही, इट्स बेसिक. Classify the following salts into 3 types: acidic, basic and neutral. Sodium sulfate, potassium chloride, ammonium nitrate, sodium carbonate, sodium acetate, sodium chloride. Just find out and tell me too. काय काय आहे त्याच्यामध्ये. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ही टर्म काय आहे जरा समजून घेऊया आपण. आणि ह्याच्यानंतर आपल्या लेसन मध्ये काय आहे, आयनिक कंपाऊंड्स, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोलिसिस, डिसोसिएशन आणि इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर हे पण आहे. हे झालं की हा लेसन संपेल आपला. सो नेक्स्ट सेशन ऑफ दिस लेसन विल बी एंड ऑफ दिस टॉपिक. वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन काय असतं बघा. कॉपर सल्फेट एक पावडर आहे, एक ब्ल्यू कलरची पावडर आहे. तुम्ही तिला गरम करा, तिचा रंग होतो पांढरा. सो इट टर्न्स व्हाईट बिकॉज इट लूजेस इट्स एक्स्ट्रा वॉटर. पण जेव्हा तुम्ही त्याला परत मॉइश्चरच्या ठिकाणी आणून ठेवाल तेव्हा काय होईल, परत त्याचा रंग होईल निळा, बिकॉज इट ऍब्झॉर्ब्स वॉटर. सो दॅट इज वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. टेक सम क्रिस्टल्स ऑफ ब्ल्यू विट्रिऑल इन 2 टेस्ट ट्यूब्स. Add some water in 1 test tube and shake it. What did you see? What is the color of the solution formed?
Heat the other test tube on the low flame of the burner. What did you see? What change did occur in the color of the blue vitriol? What did you see in the upper part of the test tube? When the second test tube cools down, add some water in it and shake. What is the color of the resulting solution? What inference can be drawn from this observation? बघा, जे मी वाचलं ते सगळं इथे दिलेलं आहे. कॉपर सल्फेट इज ब्ल्यू विट्रिऑल, नावातच ब्ल्यू आहे ना, ब्ल्यू विट्रिऑल म्हणजेच कॉपर सल्फेट हे जे आहे हे एक ब्ल्यू कलरचं सॉलिड असतं. ऑन हिटिंग कॉपर सल्फेट वी गेट कॉपर सल्फेट विच इज व्हाईट इन कलर. त्याचा रंग ब्ल्यू पासून व्हाईट झाला. बघा, दॅट्स अ चेंज इन द कलर. आता ह्याच्यामध्ये जरा गार झालं की तुम्ही काय करणार, त्याच्यामध्ये ऍड सम ड्रॉप्स ऑफ वॉटर टू इट. अगेन इट विल टर्न ब्लू. द रिझन इज on heating the crystalline structure of the blue vitriol broke down to form a colorless powder and water came out. This water was part of the crystal structure of the blue vitriol. It is called as water of crystallization. On adding water to the white powder, a solution was formed which had the same color as the solution in the first test tube. From this, we come to know that no chemical change has occurred in the crystals of blue vitriol due to heating. त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज झालेला नाही. देयर इज ओनली अ चेंज विथ द कलर. दॅट टू दिस एक्स्ट्रा molecules of water are a part of the crystal which is formed. So copper sulfate is a compound. It has 5 additional molecules of water around it to make its crystal a specific structure and have it a 3-dimensional better adjustability, shape and size. सो जेव्हा आपण त्याला हीट करू त्यातलं फक्त पाणी निघून जाईल, बाकी त्याच्या केमिकल नेचरला काही त्रास होणार नाही. इट विल बी सेम ॲज दॅट. सो त्यालाच म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन विच इज अ पार्ट ऑफ मेनी बिग मॉलिक्युल्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या फिजिकल प्रॉपर्टीज त्याच्या बदलतात जेव्हा आपण त्याला हीट करतो. अदरवाइज इट्स देयर नो चेंज इन द केमिकल फॉर्म. ठीक आहे. रिपीट द अबो ऍक्टिव्हिटी विथ फेरस सल्फेट. त्याला म्हणतात ब्ल्यू विट्रिऑल, सॉरी ग्रीन विट्रिऑल, हे होतं ब्ल्यू. Sodium carbonate and write the chemical reactions. Take X as a coefficient for water. आता वरती जे सांगितलं त्याच्या खाली आपल्याला एक्सपेरिमेंट करायला सांगितलेला आहे, तो आपण करून बघू शकतो. वॉटर क्रिस्टलायझेशन आपल्याला त्याच्यामधनं समजतं. आज आपण जे काही बोललो त्याच्यामध्ये आपण ऍसिड्स, बेसिस, त्यांच्या डेफिनेशन्स, अर्हेनियस थेअरी, मग आयनिक कंपाऊंड्स, त्याच्यानंतर आयनिक कंपाऊंड्सचे प्रॉपर्टीज आपण बघितल्या. आयनिक कंपाऊंडचे डिसोसिएशन झाल्यावरती काय होतं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण स्ट्रॉंग ऍसिड्स, वीक ऍसिड्स, स्ट्रॉंग बेसिस, वीक बेसिस, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड्स मध्ये कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट ऍसिड्स हे पण बघितलं. कॉन्सन्ट्रेटेड अँड डायल्यूट बेसिस हे सुद्धा बघितलं. पुढचा मुद्दा जो होता आपला तो होता रिॲक्शन्स ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तर त्याच्यात मेटल्सच्या रिॲक्शन्स आपण ऍसिड बरोबर बघितल्या. नंतर मेटल ऑक्साईडच्या रिएक्शन ऍसिड बरोबर बघितल्या. मेटल कार्बोनेट बायकार्बोनेटच्या पण रिएक्शन आपण आपल्या ऍसिड बरोबर बघितल्या. सो ऍसिड्स रिॲक्ट विथ मेटल्स अँड इट्स कंपाऊंड्स. तसंच आपण ह्याच ऍसिडची रिएक्शन नॉन मेटल्स बरोबर सुद्धा बघितली, जी की सिमिलर आहे. H2O अँड सॉल्ट, त्याचं जे काही मिळतं ते. सो त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस किंवा कार्बन डायऑक्साईड गॅस किंवा H2O म्हणजे पाणी हे लिबरेट होतं. सॉल्ट प्लस वॉटर इज गिवन वेन ऍसिड and bases are reacting with each other, and that is called as neutralization reaction. हे सुद्धा आपण पाहिलं. मग आपण आता खाली जे बघितलं ते होतं लास्ट पॉइंट, जो की होता आपला वॉटर क्रिस्टलायझेशन. ऍसिड्स आणि बेसेसची टेस्ट कशी करायची, त्याचे इंडिकेटर्स कोणते असतात आणि त्याच्या पीएचचा रेंज काय असतो, हे सगळं आपलं डिस्कस करून ऑलरेडी झालेलं आहे. पुढच्या वेळेला धड्याच्या शेवटाकडे आपण जाऊ आणि एक नवा धडा सुरू करू. आजच्या दिवशी आपण इकडे थांबूया. थँक्यू संगीता मॅम. आणि ह्यात काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. थँक्यू मॅम.